अकलोली संघ ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या ओव्हर करता आरम जे मॅन ऑफ द मॅच आहेत या आधीच्या मॅचचे ते इथे पोहोचलेत. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अथर्व पाटील, समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज गिरीश आणि त्याच्या साथीने योगेश. पहिलाच बॉल, त्यावर आक्रमण. बॉल चाललाय खाली क्षेत्रात. पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर पहिला धमाका. चौकार 4. अकलोली संघ सलग 3 चौकार, 3 षटकार आणि सलग 3 विकेट. 2,000 रुपयाची कॅश प्राइज आहे सुजित पष्टे यांच्या माध्यमातून. इथे मात्र बॉलला तिथे क्षेत्ररक्षकापर्यंत खेचलं होतं, मात्र बॉल समोरनं पडून थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोचते. ती एकंदर 5 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 2 ओव्हर नंतर 5 ही धावसंख्या दाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अथर्व पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. चांगली गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि इथे हा एक युवा प्रतिभासंपन्न गोलंदाज जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं चांगली कामगिरी. योगेश तो स्ट्रायकर एनकडे आहे. एसपी ट्रॉफी मधला पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो सध्या आपल्या भेटीला आलाय. एक महत्वपूर्ण लढत आहे. उत्कंठावर्धक. प्रत्येकाची नजर या मॅच कडे आहे. यावेळेस मात्र फटका बिटवीन द गॅप. नितीन भोसले चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान टीमला करावं लागेल. बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. इथे मात्र चौकार तो परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर गॅप शोधण्याचा प्रयत्न होता आणि तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाला बीट करतोय आणि सीमारेषेच्या पलीकडे जातो. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय विरसेनजी पाटील साहेब जे आपल्या समिती इथे उपस्थित आहेत. एक पॅकर सुद्धा आहेत आणि उत्तम दर्जाचे खेळाडू सुद्धा आहेत. यावेळेस मात्र अथर्व तो म्हणतोय क्षेत्ररक्षक साथ देत नसले म्हणून काय झालं, मला माझ्या गुणवत्तेवर काम करायचंय आणि त्यानं एक चांगला बॉल तो इथे हाताळला. फुलर लेंथवर चेंडू टाकला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी अथर्वकडनं. आपलं टॅलेंट एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर दाखवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र तिथे मोठ्या फटक्या करता जायचे. पंचांकडे अपील ती पाहायला मिळाली. पंच तिथे एकमेकांमध्ये हितगुज करत असताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर जो काही निर्णय येईल तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. पाच चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 ही धावसंख्या दाफलकावर आहे. चांगली गोलंदाजी. इथे सलगचे 2 डॉट बॉल ते अथर्वकडनं पाहायला मिळाले. फुलटॉस होता. दिशा दिली तिथे पॉइंटच्या जवळपास गलीच्या जवळ गेला होता बॉल. तिथे फील्ड केला आणि रिटर्न केला. तदनंतर एक मोठा आवाज सर्व क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. काय इथे रनआउटची विकेट ती येईल का ते बघायचे. फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसला सॉफ्ट हँडलने खेळलं. गलीच्या जवळपास गेला. तिथनं अगदी वेगानं रिटर्न केला योगेश पाटील. त्यानं अगदी लाजवाब एफर्ट आणि इथे OUT हा सिग्नल येईल. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं बटन खेळाडू बाद. खूप चांगलं कलेक्शन आणि त्यानंतर तेवढ्याच वेगानं बॉलला स्टंपवर आदळवलं. तिथे एक महत्वपूर्ण विकेट रनआउटच्या स्वरूपानं ती मिळवली. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती आलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम गावदेवी हेवाळी 9 या आकड्यावर.
गेल्या एका बाजूने गावदेवी अकलुलीचा संघ तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रयत्न तर दोन्ही टीम इथे करणार आहेत, मात्र कुणाच्या प्रयत्नांना यश ते या स्पर्धेच्या निमित्तानं मिळत आहे ते आपल्याला बघायचं आहे. ग्रामीण भागातील महाशक्ती आज या मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामधील दोन महत्त्वपूर्ण संघ ते सध्या मैदानामध्ये. एका बाजूने टीम हिवाळी नऊ धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता योगेश पाटील तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, प्रदीर्घ कारकीर्द आहे, मागची कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेमध्ये कार्यरत आहे आणि दमदार खेळ आणि दर्जेदार खेळ सातत्यानं दाखवत आलाय. पहिलाच बॉल योगेशच्या विरोधात आक्रमण, बॉल चाललाय खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता उंच हवेतनं सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट, षटकार 6. तर सुजित पष्टे यांच्याकडनं 3000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. झेल करता जे नियम आहेत त्या नियमांमध्ये राहूनच आपल्याला झेल घ्यायची आहेत. मेन गेटच्या समोर जर झेल पकडला तर ते प्राइज मिळणार नाही. 1000 रुपये. यावेळेस मात्र शानदार, दर्जेदार, बहरदार, ब्युटिफुल कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमा रेषा पार, चौकार. मेन गेटच्या समोर तुम्ही जर झेल टिपला तर तिथे 1000चं प्राइज नसेल. बॅरिकेडच्या पुढे जर झेल टिपला तर 1000चं प्राइज नसेल आणि खेळाडू कक्षाच्या समोर कॅच पकडला तर तिथेही तुम्हाला प्राइज नसेल. बाकी मैदानात तुम्ही कुठेही बॅरिकेडच्या बाहेर झेल पकडा, 1000 रुपये कॅश तुम्हाला पारितोषिक म्हणून दिलं जाईल. सिंगल एकाच व्यक्तीने कॅच टिपलेला असावा, बस तेवढीच गोष्ट गरजेची आहे. बाकी इतरत्र मैदानात कव्हर ड्राईव्ह तो आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 19. पुन्हा एकदा समोर बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्यानं तिथे टिपलाय झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ. 2 चेंडूमध्ये 10 धावा त्या वसूलला गेल्या होत्या फलंदाज योगेशकडनं. मात्र त्यानंतर योगेशचं अगदी लाजवाब कमबॅक, अगदी अप्रतिमतेनं त्यानं इथे हा चेंडू हाताळला, पुढे खेळवलं आणि तिथे बाउचर त्याचा एक दर्जेदार झेल तो पाहिला. कॅशशे रुपयाचं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500 रुपये कॅश प्राइज ते त्यांच्या वतीनं आलंय. नाईट टेनिस बॉल क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आपल्या भेटीला येत आहेत आणि लवकरच एक दर्जेदार स्पर्धा जी आपल्या भेटीला येणार आहे. बाबा चषक 2026 बाबा ग्रुप 9797 यांच्या माध्यमातून डे नाईट 10 एप्रिल ते 14 एप्रिल ती स्पर्धा आहे. तिथे एक गाव एक संघाला प्राधान्य आहे. ज्या संघांना प्रवेश करायचा आहे आपण संपर्क साधू शकता. 1 लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक असेल. 1 रन त्यांना धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. 1.4 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. इथे फुलर लेंथवर चेंडूला टाकलं आणि त्यानंतर विकेटच्या मागे तो नेण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं त्यामध्ये. चांगलं कमबॅक योगेश पाटीलने केलंय. कमबॅक करणं गरजेचं आहे कारण गोलंदाज त्याचं आयुष्य आहे ना, तिथे चढ उतार ते सातत्याने येत राहतात. तुम्हाला 1-2 बॉलवर मोठे फटके खावे लागतात, मात्र त्या मोठ्या फटक्यातनं सावरत असताना हिमतीनं गोलंदाजी करताना कमबॅक करणं हे गोलंदाजाचं काम आहे आणि तेच काम योगेश पाटील सध्या योग्यतेने निभावत असताना. पुन्हा एकदा फुलर लेंथवर टाकला, पुढे टाकला, तिथे लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं. एक सिंगल जी दाफलकावर जोडली गेली. डबल करता कॉलिंग आहे आणि तिथे काय नेमकं घडलंय तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली.
बघूया काय होतं इथे. एक रन तर सहजतेने कंप्लीट झालाय, मात्र दुसरी धाव घेत असताना इथे काय योग्य वेळी बॉल स्टंपला लागलाय का ते तपासलं जाईल. बॅटर सेफ आहे तिथे. 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 22ला 2 अशी स्थिती आहे. 2 ओव्हरचा खेळ तोच समाप्ती अखेरीस. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टॉस केला जाईल. SP बिलोशी आणि साईगाव दोन्ही संघाचे संघनायक. आपण नाणेफेक कक्षामध्ये संपर्क साधायचा. पहिल्या 4 ओव्हर नंतर आपल्यामध्ये केला जाईल टॉस. ओव्हर नंबर 3 ते प्रगती पदावर येते. तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. हा बॉल तिथे टप्पा खेळल्यानंतर ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. साई आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल तो जर आपण पाहिला तर टप्पा खेळल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने निघाला. फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न होता, मात्र खूप जास्त बाहेर राहिला आणि त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. फुल टॉस मिळाला, मात्र फुल टोल वसूल करणं कुठेतरी राहून गेलं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. डबल करता प्रयत्न आहे. जोवर थ्रो आला तिथे एकच रन, त्यावर समाधान मानावं लागलं. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 24. 24 धावा. धावसंख्येचा वेग तो वाढवणं गरजेचं आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या मैदानावर ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅचेस झाल्यात 45+ त्या धावा तुम्हाला धावफलकावर उभ्या करणं गरजेचं आहे. 45 पेक्षा जास्त धावा जर धावफलकावर उभ्या राहिल्या तर त्याबरोबर एक चांगली फाईट ती मैदानाच्या आतमधनं करता येऊ शकते. सध्या जर आपण पाहिलं तर मॅच बॅलन्स स्थितीमध्ये सुरू आहे. साई आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील दुसरा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. समोर नितीन जो स्ट्रायकर एंड कडे उभा आहे. यावेळेस मात्र नितीनना बॉलला तिथे अंडरआर्म बॉक्स मध्ये ज्या पद्धतीने बॉलला टॅप केलं जातं अगदी त्या पद्धतीने बॉलला टॅप केलं आणि बॅक टू द बॉलर खेळलं. त्यामुळे कुठलीही रन ती धावफलकावर जोडली जाणार नाही. बॅक टू द बॉलर ज्यामध्ये रिस्क असते आणि इथे जर आपण पाहिलं तर ती रिस्क घेतली नाही रन घेण्याची आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, बाकीचं काम पंचांवर होतं. पंचांनी इट्स अ नॉन प्लेबल असा इशारा केला. वाईटचा इशारा तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. खूप सारा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या निमित्तानं आज इथे दाखल आहे. त्या सर्वांचं सन्माननीय संदीपजी पाटील SP आणि SP ग्रुप बिलोशी यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेनं वापर केला. ज्या करता या युवा टॅलेंटेड गोलंदाजाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलंय ते काम आता मात्र साई योग्यतेनं निभावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर चेंडूला डिलवट केला आणि नंतर उसळी घेताना विकेट कीपरच्या हातात नेलं. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. संधी आहे ते विकेटची. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक सहज सोपा साधा झेल तो ड्रॉप होतोय. या पद्धतीनं जीवनदान देणं, या पद्धतीनं झेल ड्रॉप करणं ते मुळीच तुम्हाला परवडणारं नसेल. इथे जर आपण पाहिलं तर 2 या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 27. 27 धावा. 2.4 नंतर शांतता आहे मैदानामध्ये. ही शांतता वादळापूर्वीची होती हे बॅटर्सला मैदानाच्या आतनं सांगावं लागेल. आक्रमकतेनं आणि विध्वंसकतेनं खेळ तो दाखवावा लागेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे दुसऱ्या रन करता कॉल आहे. योगेश पाटीलच्या हातामधनं आज चेंडू निसटतायत. कलेक्शन करताना थोडीशी गडबड पाहायला मिळते. कदाचित फ्लड लाईटचा इफेक्ट असावा. फ्लड लाईटमध्ये चेंडू थ्रो तुमच्याकडे येतो तेव्हा तो अचूक पाहणं कॅरी करणं थोडंसं कठीण असतं आणि कदाचित
तो इफेक्ट असावा, त्यामुळे चेंडू हातामध्ये राहत नाहीये. 2 धावा येत आहेत. या 2च्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकार असताना धावून पोहोचलेली 29 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. योगेश पाटीलच्या बोटाला धरून अकलोली संघ खूप चांगलं काम ते सातत्यपूर्ण करत आली आहे. या सीझनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ या सर्व युवा खेळाडूंनी योगेश पाटीलच्या खांद्याला खांदा लावून केलाय. त्यामुळे सातत्यानं क्वालिफाय किंवा विजयापर्यंत पोहोचलाय हा संघ. यावेळेस ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच बॉल क्रिकेटच्या मैदानात तो राहत नाही, तो जातो मैदानाबाहेर आणि यावेळी त्याला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. दमदार हिट, षटकार. ओव्हर पिच होता, अगदी योग्य त्यानं तिथे बॉलला पनिश केलं, उंच हवेतनं फेकून दिलं सीमारेषा पार. हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे. मेजवानी म्हणतात क्रिकेटमध्ये ओव्हर पिच बॉलला आणि त्या मेजवानीचा स्वीकार इथे बॅटरने केला आणि तदनंतर हा दमदार हिट तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, ज्या 6च्या मदतीनं धावसंख्या आता 3 ओव्हर नंतर 35. 4 ओव्हरच्या मॅचेस ज्या असतात त्यामध्ये एक षटक ज्याला तुम्हाला टार्गेट करायचं असतं तुम्ही सुस्थितीमध्ये जाता आणि इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळपास 12ची सरासरी ती हिवाळीकरांनी धावफलकावर अधोरेखित केली आहे. येणारे इथनं शेवटचं षटक बघूया कशा पद्धतीचा खेळ असेल, कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी होईल, कुठल्या पद्धतीची फलंदाजी होईल. खूप सारे प्रश्न ते सध्या मैदानाच्या आतनं प्रत्येकाला भेडसावत आहेत. या प्रश्नांची उत्तरं या 6 बॉलमध्ये आपल्याला शोधायची आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याकरता जय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल फलंदाज राजला आपलं राजत्व मैदानाच्या आतनं सिद्ध करावं लागेल. दमदार बॅटिंग ती करून दाखवावी लागेल. सुजित पष्टे यांच्याकडनं जर प्रत्येक विकेट करता 500 आहेत, जय करता आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपये. पहिलाच बॉल फुलटॉस होता आणि त्याला फुल टोल वसूललंय. बॉलला मिड विकेटच्या डोक्यावरनं पाठवलंय सीमारेषेच्या भ्रमंतीला, सीमारेषा पार, षटकार. इट्स अ फेअर बॉल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुढे एकदा आक्रमण. आपल्या बचावाचा सर्वात महत्वाचा आणि सर्वात चांगला पर्याय काय असेल तर मग ते आक्रमण आहे आणि तेच आक्रमण मैदानाच्या आतनं सुरू केलंय. टार्गेट केलंय गोलंदाज जयला. त्याच्या विपक्षात सलगचा दुसरा हा धम्माका मैदानाच्या आतनं पेशकश केलाय, षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 47 धावा या राफलकावर लागला गेलाय जय. पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र हा बॉल त्याला मोठ्या फटक्याकरता जायचं होतं, मात्र बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. आपल्या ग्रामीण भागात फलंदाजाचं एक गोष्ट असतं ना की बॉल बॅटमधनं मिस झाला का एक हात बाहेर काढायचा आणि पंचांना विचारायचं वाईट आहे का. पंचांना विचारायची गरज नसते मित्रांनो, कारण पंच त्याच कामाकरता मैदानाच्या आतमध्ये असतात. पंचाचं काम तेच आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या ती 47 धावा आहेत. यावेळेस मात्र हा बॉल तिथे फ्लाइंग शॉट फाईन लेगला गेला. तिथे एक चांगला झेल तो आपल्याला होत असताना पाहायला मिळतोय. विकेट येते, माघारी परतावं लागेल बॅटरला. मात्र राजनं जे 2 गगनचुंबी षटकार मैदानाच्या आतनं खेचले ते टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन गेले. कारण सध्या धावफलकावरची धावसंख्या ती आपण पाहिली तर 47 धावा, 4 चेंडूचा खेळ, समाप्ती अखेरीस.
या विकेट करता सुजितजी पष्टे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज येते जय करता, आणि आमच्या समालोचनाकरता ही 500 रुपयाचं कॅश प्राईज सुजित पष्टे यांच्याकडनं येते. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 48 48 धावा या राफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 48 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही या मैदानाच्या मागे जो बॅनर मुख्य बॅनर आहे या स्पर्धेचा तो सध्या ऑन स्क्रीन पाहताय. त्यामध्ये आपण सन्माननीय सुनीलजी भुसारा साहेब माजी आमदार, तदनंतर सन्माननीय काशीनाथ दादा पाटील यांचा बॅनर पाहताय. माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्यांचे हे बॅनर, त्यासोबतच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीपजी पाटील SP आणि त्यांच्या सहचारिणी ज्या विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचे हे बॅनर्स तुम्ही सध्या पाहताय. सुजित पष्टे यांच्याकडनं आमच्या समालोचनाकरता 500 रुपयाचे कॅश प्राईज येते. धन्यवाद सुजितजी पष्टे. तदनंतर सलग 3 षटकार त्याच्याकरता ही प्राईज आहे सुजितजी पष्टे यांच्या माध्यमातून अकलोली संघाकरता. यानंतर जी मॅच आहे त्यामध्ये नंदन याच्याकरता कॅश प्राईज येते. दरम्यान टॉससाठी मी आमंत्रित करेन वीरसेन पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. आदरणीय वीरसेन पाटील, आपण टॉससाठी यायचं. दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहणार आहोत. SP बिलोशी आणि साई गाव या दोन संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल. विनय पाटील आपल्याला संपर्क साधायचा. योगेश पाटीलच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं संपूर्ण संघाकरता प्रति षटकार 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे सुजित पष्टे यांच्या माध्यमातून. आणि सलग 3 षटकार 3000 आणि चौकारांचे हॅट्रिक 2000. या ठिकाणी आपण नाणेफेकी करत आहोत. दरम्यान वीरसेन पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. कोणीतरी मैदानाच्या बाजूला शेकोटी पेटवली. पहिल्यांदा ती शेकोटी बंद करा. पूर्ण मैदान वर साम्राज्य झालंय. निर्णय कळवायचा बिलोसी टीम बॅटिंग. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर SP बिलोशी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट और टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मित्र आणि क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि बाबू निखिल पाटील बाबू यांचे अगदी जवळचे निकटवर्तीय साहिल किस्मतराव इथे उपस्थित झालेत. साहिल, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि साहिल यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं.
सन्माननीय सुजितजी पष्टे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार करता 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टीम अकलोली संघाच्या फलंदाजांना 49 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि सलग 3 षटकारांकरता 3000चं कॅश प्राइज सुजित पष्टे यांच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये योगेश भोईरला. योगेश षटकातला पहिला बॉल घेऊन येईल. योगेश पाटीलसाठी पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. अगदी पाहिलं तर स्टँड इन डिलिव्हर बॉलला पाठवले गेले 7 धावांसाठी. हाय अँड हँडसम षटकार. योगेश पाटील ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती 6 धावेने टीमचं खातं खोललं गेलंय. SP बिलोशी टीमने बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. साईगाव टीम आपल्याला फिल्डिंग करायची आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे आणि परंतु तिथे क्षेत्ररक्षक नव्हते. हाही बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी योगेश पाटील नावाचं वादळ आता इथे मात्र सुरू झालंय. चांगली बॅटिंग. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार. कमालीची बॅटिंग योगी पाटीलची आपण पाहतोय. अनेक वर्षांचा अनुभव ज्याच्या पाठीमागे आहे तो आक्रमकतेचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज योगेश भोईरवरती हल्ला केलाय. एक चांगला खेळाडू आहे ज्याने TDPL गाजवली, ज्याने भिवंडी प्रीमियर लीग गाजवली असा गोलंदाज योगेश भोईर आणि त्याच्यावरती केलेला अटॅक पहिल्या 2 वरती आले 10 धावा. इनटू द गॅप, प्रॉपर गॅप सिलेक्शन. काय जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. योगेश पाटील यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये परतताना आणखीन एक दर्जेदार चौकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. रिप्ले देखील पाहायला मिळेल. नेत्रदीपक फटका बॅटचा फ्लो ओपन करत असताना एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त कव्हर ड्राईव्ह योगी पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 14. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण होतोय. थोडासा महागडा ठरतोय. योगेश कमबॅक करावं लागेल योगेशला. टार्गेट अगदी पाहिलं तर 49 धावांचं. त्याचा पाठलाग करताना योगी पाटील अगदी चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय. नेक्स्ट बॉल योगेश. यावेळीचा बॉल अगदी पाहिलं तर एलिव्हेशन नव्हतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅकअप होतो. बॅकअप द हँड खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईटचा इशारा होईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 15 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. जी सुरुवात हवी होती टीम गावदेवी अकलोली टीमला ती सुरुवात मिळून दिली योगी पाटीलनं. आघाडीच्या 4 बॉलवरती 15 धावांचे योगदान दिले योगी पाटीलने. त्यानंतर जय पाटील आलाय. या हंगामातला सर्वात इन्फॉर्म फलंदाज जय पाटील. स्ट्रायकर एंड वरती आपण त्याला पाहतोय. यावेळेला लेट कटचा फटका बॅकफुट वरती केले. हँड पंच केला बॉलला. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर बॉलला पाठवले जय पाटीलनं. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज क्लास फटके खेळतात. क्लासिकल अंदाजामध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढतायत. 19 धावा धावफलकावरती चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण होताना शेवटचा बॉल योगेश भोईर महागडा ठरलाय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अकूट टप्प्याचा बॉल होता. त्याला पूल केलाय. सक्सेसफुल ठरलाय. धावा किती मात्र मिळतील पाहावं लागेल. अगदी धावा मिळतील 4. चौकार येतोय शेवटच्या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती 23. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. तब्बल 23 धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या गेल्या. योगेश पाटीलनं 15 धावा जमा केल्या. त्यानंतर जय पाटीलनं 8 धावा जमा केल्या. चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग. चांगली सुरुवात योगी पाटील जय पाटील यांची पाहायला मिळते. यानंतर साईगाव विपक्ष SP बिलोशी असा सामना पाहायला मिळेल ज्या ठिकाणी SP बिलोशी संघाने नाणेफेकी जिंकली आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजी करावी लागेल साईगाव टीमला. सेकंड ओव्हर करिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आणला गेलाय. हर्षदला आणलाय. पहिल्याच षटकामध्ये 23 धावा या ठिकाणी आपण पाहतोय खर्च करताना. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. दमदार सुरुवात. योगी पाटील टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव ज्यानं अकलोली टीमचं
अगदी क्रिकेट या क्षेत्रामध्ये उंच नाव केलं. सुजित फष्टे यांच्या माध्यमातून जय पाटीलसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000चं कॅच प्राइज असेल. पारितोषिकांचा वर्षा पाहायला मिळतोय. प्रोत्साहन वाढवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. 26 धावांची अजून देखील गरज आहे. 18 चेंडू. सामना संपला नाही. एखादी विकेट आली तर निश्चितपणाने कलाटणी मिळेल या सामन्याला, परंतु त्याकरिता विकेट टेकर गोलंदाज हर्षदला आणलाय. पहिला बॉल लोअर फुल टॉस अलॉंग दी कार्पेटनं समोर खेळलेत. अगदी पहिलं तर एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 24 धावा या धावफळकावरती आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. या प्रत्येक बॉल बघे समीकरण बदलताना पाहायला मिळेल. या स्पर्धेची 6वी रात्र आणि 6व्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना गावदेवी अकलोली आणि गावदेवी हिवाळी. यावेळेला रिव्हर्स खेळायला गेले, स्विच हिट करायला गेले. त्यानंतर एसटीचा फर्निचर उद्ध्वस्त केला गेलाय. जय पाटील बाद. धावसंख्या 24 या अंकावरती गावदेवी अकलोली संघाला बसलेला पहिला धक्का. कारण समोरच्या बाजूने धावा येत होत्या. अशा परिस्थितीमध्ये स्टान्स बदलून खेळण्याचा प्रयत्न, एक खराब रणनीती जय पाटीलची पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. आवश्यकता नव्हती या स्ट्रोकची. त्यानंतर पहिली विकेट डाऊन 24 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर मैदानामध्ये येतीन पाटील आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता आणखी एक पॉवरफुल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पण तो हर्षद यांना विकेटसाठी आणलं होतं आणि ती विकेट त्यांनी मिळवली. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3-3 षटकाचे असतील. ही सूचना आपण पुन्हा एकदा लक्षात घ्या. यतीन पाटील आलाय न्यू बॅटर. टीमची धावसंख्येचा फळक विचार केला तर धावा धावफळकावरती जोडले गेले. 24 या धावसंख्येवरती पहिली विकेट मिळवली. यतीन पाटील बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. जय पाटीलची विकेट आली. थोडंसं शांत वातावरण पाहतोय कारण ही विकेट महत्वाची होती. यावेळेला मात्र समोर बॉलला खेळून काढले लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल. कमबॅक करणारं षटक हर्षदचं आपण पाहिलं. योगेश चांगला गोलंदाज, त्याच्यावरती 23 धावा आल्या. त्यानंतर हर्षदच्या हातामध्ये चेंडू दिला. जी विकेट हवी होती हिवाळी टीमला ती त्याने प्राप्त करून दिली आणि त्यानंतर सिंगल धाव येते. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज हर्षद चांगली कमालीची गोलंदाजी करत असताना योगी पाटीलची विकेट या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरेल. योगी पाटील शेवटच्या क्षणापर्यंत राहिला तर तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की या सामन्याचा रिझल्ट काय येईल. टीमची धावसंख्या पाहिली तर धावा धावफळ करते 25 धावा. नेक्स्ट बॉल हर्षदचा. यावेळेला बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप. अगदी पाहिले तर अतिरिक्त धाव देऊन जाईल. 26 धावा धावफळ करते आपण पाहतोय. पहिलाच बॉलवरती सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर स्क्वेअर 12 पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलची अपडेट आमच्या गुणलेखक मित्र निलेश हरळ आबचे गावचे आहेत. त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीची गुणलेखकाची भूमिका बजावली जाते. यावेळेला दूरवरून एक्झिक्यूट केल्या स्ट्रोकला इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न आणि खरं तर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार इथे येताना पाहायला मिळाला. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक अगदी मंद अवस्थेमध्ये पाहायला मिळाले आणि त्यानंतर या 4 धावा मात्र मिळाल्या. योगेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहतोय. चांगली बॅटिंग योगेश पाटील करतोय या सामन्यामध्ये. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 30 धावा या धावफळकावरती जोडल्या येतात. अजून देखील 19 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 14 बॉल्समध्ये 19 धावा. योगेश पाटील चांगली फलंदाजी करत असताना नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र उंची गाठली आहे आणि त्याचबरोबरीने लांबी देखील गाठली आहे. योगेश पाटील आज या स्पर्धेमध्ये, आज या सामन्यामध्ये थांबायला तयार नाही आहे. तो त्याचा क्लास, तो त्याचा अनोखा अंदाज पेश करत असताना आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय योगी पाटीलच्या बॅटमधून. धडाकेबाज फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण योगी पाटील या स्पर्धेमध्ये पेश करतोय.
षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 36. अगदी मॅच फिनिशर मॅच विनर म्हणून ओळखला जातो योगेश पाटीलला आणि या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी आपण त्याच्याकडून पाहतोय. 40+ हा खेळाडू आणखीन एक बॉलला पाठवला जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. हाय अँड हँडसम षटकार. 2ला 2 आलेत. आता तिसरा आला तर सुजित पैष्टे यांच्या माध्यमातून तब्बल 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल. प्रत्येकी षटकाला 1000 रुपये तर आहेच, परंतु तिसरा आला तर मग 3000 रुपये मिळतील योगी पाटीलला. बेचाळीस धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. योगी पाटीलची तुफानी खेळी तुफान मैदानामध्ये आलं. ज्या पद्धतीने योगी पाटील फलंदाजी करतोय अजून देखील पाहिलं तर विजयाकरिता 7 धावांची गरज आहे. षटकाराच्या हॅट्रिकची संधी आहे योगी पाटीलला. जर तो स्ट्रायकर एंडवरती आला आणि त्याने जर तो षटकार मारला तर सुजित पैष्टे यांच्या माध्यमातून तब्बल 3000चं कॅश प्राइज योगी पाटीलला पुरं दिलं जाईल. राज्याचा पहिला बॉल सन्मान दिलाय. पहिला बॉलला स्ट्राइक रोटेट केली गेली आहे. यतीन पाटीलनं सन्मानित केल्या बॉलला स्ट्रायकर एंडवरती योगी पाटीलला आणलाय. इथून षटकार आला मॅच देखील फिनिश होईल आणि षटकार आला तर षटकारांची हॅट्रिक देखील पूर्ण होईल आणि त्याचबरोबरीने सुजित पैष्टेंनी लावलेले 3000. येणाऱ्या बॉलवरती नजर असेल. विकेट षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली तर तब्बल 3000. गोलंदाज राज षटकातला पुढचा बॉल घेऊन योगी पाटीलसाठी. यावेळेला दर्जेदार फटका आहे आणि त्यानंतर मिळतील त्या 4 धावा. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 47. अवघ्या 2 धावांची गरज आहे गावदेवी अकलोलीला हा सामना जिंकण्यासाठी. 49चं टार्गेट होतं असं वाटलं होतं. हिवाळी संघाचे गोलंदाज कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतील, परंतु वारंवार हाफ ट्रॅकर बॉल, वारंवार ओर पिच बॉल आणि त्याचा फटका या ठिकाणी बसतोय. खरं तर योगेश भोईर या टीमचा प्रमुख खेळाडू होता. त्याचाच षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या. चला चेंडू द्या. दोन चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 2 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 47 47 धावा. यानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल जिथून 3-3 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. साईगाव विपक्ष SP बिलोशी आयोजकांचा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला रिव्हर्स अटॅम्प्ट केला गेला आणि त्यानंतर विजय पेश करत असताना आई गावदेवी अकलोली संघ इथे विजय झालाय. खूप खूप अभिनंदन. अँड हार्ड लक टीम गावदेवी हिवाळी. हार्ड लक नितीन भगत. हार्ड लक योगेश भोईर अँड ऑल टीम. तर 39 धावांची इनिंग ज्याने पेश केली. अवघ्या 10 बॉलमध्ये 39 धावांची बहारदार इनिंग पेश केली. नाव आहे योगेश पाटील. ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. योगी पाटील आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्याला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. 10 चेंडू 39 धावांचा बहारदार खेळ आपण साकारलाय आणि त्याचमुळे आपण सामनावीराचा मानकरी देखील ठरताय. त्यामुळे आपण मंचावरती या.
तर या ठिकाणी आपण योगेश पाटील याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करूयात. आदरणीय के डी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अभिनय पाटील जे पिताश्री आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण योगी पाटील या फलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करूयात. खूप चांगली बॅटिंग राहिली. 10 बॉल आणि 39 धावांची बहारदार इनिंग ज्यानं पॅच केली. आदरणीय गावचा आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय के डी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मेडल आणि त्यानंतर आकर्षक ट्रॉफी देऊन योगी पाटील याला आपण सन्मानित करत आहोत. वेल प्लेट योगी पाटील. तुम्हाला तुमच्या संघाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तत्पूर्वी योगी पाटील यांची आपण जरूर बाईट घेऊयात. खरं तर पहिला सामना तो योगी पाटील आपल्यासाठी आणि खूप चांगला खेळ आपला राहिला. तर इथे आल्यानंतर ही स्पर्धा पाहिल्यानंतर आपण या स्पर्धेबद्दल काय सांगाल? या स्पर्धेचं नियोजन तर खूप सुंदर आहे. गेल्या वर्षी आम्ही इथे खेळलेलो, आम्ही थोड्या कारणासाठी आम्ही इथे हारलो, पण यावर्षी आम्ही प्रयत्न करू जिंकण्याचा इथे. शेवटचा प्रश्न असेल, तुम्ही एक अनुभवी खेळाडू आहात आणि आपला संघ यावर्षी खूप चांगला खेळ करतोय, अनेक सारे ट्रॉफी जिंकल्यात, परंतु ही 2 लाखाची मोठी स्पर्धा आहे आणि 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक सिनियर प्लेअर म्हणून तू इतर खेळाडूंना तुझ्या संघातील काय संदेश देशील? ज्युनियर प्लेयर लोकांना एकच संदेश देईन का तुम्ही पहिलं बॅटवर बॉल घ्या पहिला आणि प्लेअर उतरल्यानंतर मारायची सुरुवात करा. मारण्याच्या यात विकेट जातात, त्यामुळे आम्ही जास्त करून अशाच मॅच हरलेलो आहे. नक्कीच हे होते योगेश पाटील. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप दमदार खेळ आपण त्यांचा पाहिला आणि 10 चेंडू 39 धावांची बहारदार इनिंग पेश केली आणि पहिला विजय आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय. आणि जाऊयात कॉम बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आपल्याला शेलार सर यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच.